माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? हसताय ना? आणि हसायलाच पाहिजे, कारण तुम्ही जेवढं हसताल ना तेवढं तुमचं आयुष्य वाढणार आहे। तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्कीच मला कमेंट करून सांगत जा। आणि तुम्हाला जर बिझनेस स्टार्टअप करायचा असेल आणि माझ्या मैत्रिणींनो जाग्या व्हा, कारण की आपण स्वतः कमवल्याशिवाय आपल्याला किंमत कुणीही देत नाही। नुसते आपल्याला घरात बसून राहायचे नाही, घर सांभाळून बाहेर पण आपल्याला आपली किंमत वाढवायची आहे। म्हणून थोडा का होईना, छोटासा का होईना, पण बिझनेस स्टार्टअप करा। आणि माझ्या सगळ्या बंधूंना माझी विनंती आहे की तुम्ही नक्कीच त्यांना सपोर्ट कराल। ह्या माझ्या व्हिडिओतून नक्कीच तुम्हाला असं वाटलं असेल की आपण बायको, पत्नी, बहीण, आई कुणीही असू द्या, तुम्ही सपोर्ट नक्कीच करा। चला तर मग आता व्हिडिओ स्टार्टअप करूया। आणि होममेड पदार्थ तुम्हाला जर पाहिजे असतील तर माझं मळवली लोणावळा शॉप, इथं शॉप आहे स्टेशनला। तर कुणाला जर व्हिजिट करायचे असेल तर नक्कीच मला सांगा, मी लोकेशन तुम्हाला शेअर करेन। आणि तुम्ही जे आम्हाला प्रेम, जो पाठिंबा देता आणि जी उमेद देता ना, त्याच्यामुळेच हे व्हिडिओ बनवण्याची ताकद आमच्यामध्ये येते आणि बिझनेसमध्ये जर्नी करण्याची पण ताकद येते। कारण की तुमच्या कमेंटवरनं, तुमच्या लाईकवरनं आम्हाला कळतं की आपले व्हिडिओ लोकांना किती पसंतीस पडतात आणि किती जणांपर्यंत पोहोचतात। चला तर मग आता व्हिडिओ स्टार्टअप करूया। आता तुम्ही आपले मध्यम वर्गांचं कसं आहे सांगू का, एक तर हाय लेवल आणि लो लेवलचे लोक कसा विचार करतात हे त्यांच्या पद्धतीत माहिती। बरं, आपण मध्यमवर्गीय माणसं आहे। आपलं कसं असतं, एखादा व्यक्ती जर बाहेर पडला, तो जर म्हटला ना की मला हे असं असं करायचं, त्याच्या वडील काय म्हणणार त्याला? आथरून पाहून पाय पसर। डायरेक्ट मुलाला एवढं म्हणणार, तू आथरून पाहून पाय पसर, बिझनेस काय करतोस? तर हे चुकीचं आहे की आपण असं, उलट आपण त्यांना हिंमत द्यायला पाहिजे, तू पुढे जा, मी तुझ्या पाठीशी खंबीर आहे। तर तुम्हाला याच्याबद्दल एक्झाम्पल देते मी। आता समजा कोंबडी, किती कोंबडी ती 120 दिवस अंड देण्यासाठी बसते की नाही? मग स्वप्न पाहते ना की माझं पिल्लू येणार आहे, माझं पिल्लू येणार आहे। तर स्वप्नामध्ये ती गुंग असते, त्याच्यामुळे तिला ते किती दिवस जातात आणि किती दिवस नाही ते तिला माहीत पण होत नाही। आणि आपलं कसं लोकांचं असतं की आपण संडेची सुट्टी घेतो, त्या कोंबडीला आहे का संडेची कधी सुट्टी, कधी काय आहे का? पण ते पिल्लू येणार आहे आणि तिच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येणार आहे, त्याच्यामुळे ती सगळ्या वेदनाच नाहीशा होतात। तिचं कंबर दुखत नसेल का? मग तिचा नवरा म्हणतो का की मी तुझ्या जागेवर बसतो? म्हणतो का? नाहीच म्हणणार। मग तरीही ती 120 दिवस बसून जर आपल्या पिल्ल्याला जन्म देऊ शकते, हे स्वप्न ती रोज पाहू शकते स्वतःच्या वेदना दूर करून, तर माणूस आपण मोठं होण्यासाठी, आपण कमवण्यासाठी स्वप्न का बरं नाही पाहू शकत? त्याच्यामुळं स्वप्न जर पाहिजे असेल ते कोंबडीकडून आपल्याला बरंचसं शिकण्यासारखं आहे। ती लवकर उठते, सगळ्या लोकांना गजर तिचंच आहे, तिला माहिती आहे का आज किती वाजले, 4 वाजलेत का 3 वाजलेत? नाही ना। मग कोंबडी करणं एवढं शिकण्यासारखं आहे ना की ह्या एक्झाम्पलमधून तर एवढं तर होतं की स्वतःच्या वेदना दूर करून, थोड्यापुरत्या वेदना असतात त्या वेदना जर दूर केल्या ना, आपल्या जीवनामध्ये आनंदच आनंद येणार आहे। त्याच्यामुळं बिझनेस स्टार्टअप करताना कधी भ्यायचं नाही, ठामपणे उभं राहायचं। आणि बिझनेस स्ट्रगल केल्याशिवाय आपल्याला पण पुढं कहाणी सांगायला भेटत नाही ना की आम्ही हा स्ट्रगल केला आहे, ह्याच्यामधून असं वरती आलो आहे आम्ही। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्कीच स्वप्न बघा, पण बिझनेसचे बघा। कारण की जीवनामध्ये तुम्हाला पळायचं आहे ना, जॉबच्या मागं न पळता बिझनेसच्या मागं पळा। जे तुम्हाला 50 वर्षात भेटणार ते इथे तुम्हाला 5 ते 10 वर्षात भेटणार, म्हणून बिझनेस स्टार्टअप करा। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।